माननीय देवेंद्रजींनी आपल्या समोर मांडताना त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या आणि साधारण त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि केंद्राशी ते बोलतील। मला वाटतं असा कुठलाही निर्णय होणार नाही, त्यांच्या भावना आहेत ते मांडतील आणि मला वाटतं केंद्राचेही आमचे नेतृत्व जे आहे तेही सुद्धा याला काही मान्यता देणार नाही। देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही आमच्या महाराष्ट्राच्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार यावं याकरता काम करू शकतील आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करणे, महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना कामात लावणे त्यांचा मोठा अनुभव आहे। मागच्या अनेक वर्षापासून ते बूथपर्यंत काम करतात। साहजिक त्यांना असं वाटतं की कार्यकर्त्यांसोबत पुन्हा संघटनेमध्ये एकदा जोरात काम सुरू झालं पाहिजे, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा असली पाहिजे। तर मला वाटतं की आम्ही सर्व लोक, आम्ही कोर कमिटीचे लोक, मी स्वतः, आम्ही सर्व त्यांची मदत घेऊच आणि सरकारमध्ये काम करूनही ते महाराष्ट्राच्या संघटनेला आणि आमचं सरकार पुन्हा येण्याकरता प्रचंड मेहनत ते करतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आहे। समजूत वारंवार सांगतो आहे की असा कुठलाही निर्णय त्यांनी भावना मांडली आहे, बघा भावना मांडली आहे आणि भावना त्यांनी केंद्राला कळवण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय नेतृत्व अशा कुठल्याही भावनेला मला वाटतं विचार करणार नाही। त्यांची भावना क्लिअर आहे, काही ते संन्यास घेतात का काही सोडून चालल्या महाराष्ट्र असं नाही आहे। त्यांची भावना सरळ आणि सोपी आहे की जर 4 महिने पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रवासात ते निघाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीची आपली तयारी करता येईल आणि पुन्हा या महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल। याकरता अध्यक्ष असेल, मी असेल, आशिष शेलार असेल, आमची कोर कमिटी असेल, 400-500 लोकांची आमची मेन टीम आहे, यांच्यासोबत पूर्ण वेळ राहताना शेवटी सरकारमध्ये काम जेव्हा करतं तेव्हा सरकारला खूप सांभाळावं लागतं। त्यांची भावना असं आहे की दोनही त्या ठिकाणी करू शकू का, त्यांना एकदा पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं या महाराष्ट्रामध्ये, ते येणारच आहे। पण संघटना पूर्ण ताकदीने पुन्हा कामात लावणे माझ्यासोबत आणि त्यांचा सपोर्ट मिळाला तर पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रात नवीन ऊर्जा तयार होणे। पण आमची सर्वांची विनंती आहे कोर कमिटीची त्यांना की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे देवेंद्रजीमध्ये की संघटना आणि सरकार या दोघांमधला समन्वय करून महाराष्ट्राला ते पुढे नेऊ शकतात, महायुतीला पुढे नेऊ शकतात, इतकी क्षमता यांच्यामध्ये आहेत। आता हनुमंतरायामध्ये खूप क्षमता होती, पण हनुमंतरायाला कधी कधी आठवण करून द्यायला लागत होती की तुमच्यामध्ये क्षमता आहे की तुम्ही लंकेला पार करून लंका जाळून वापस येऊ शकता, असं हनुमंतरायाला सांगायचं म्हणजे आठवण करून द्यायला लागत होती। पण देवेंद्रजीला आम्ही तेच सांगतोय की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन सरकारसुद्धा सांभाळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करू शकतात, एवढी क्षमता देवेंद्रजीमध्ये आहे आणि ती नक्की ते करतील। कुठलाही सरकारमधून ते बाहेर जाणार नाही। तयार झाले देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही जसे चांगले सहकारी असतात तसे त्यांचे विश्वासू सहकारी मोहित भारतीने एक महत्त्वाचं ट्विट केलंय। देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची कुठेतरी इमेज कमी करण्यासाठी सरकारमधलेच काही मंत्री आणि बडे नेते याला जबाबदार आहेत, त्यांचा नेमका रोग कुणावरती आहे? नाही, याच्यामध्ये त्यांनी त्याचं व्यक्तिगत मत मांडलं असेल, व्यक्तिगत मत मांडलं असेल। देवेंद्रजींची भावना आहे, त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शेवटी राज्याचे नेते म्हणून कुठल्या गोष्टीचा पराभव झाला तर त्यांना तर वाईट वाटणारच आहे की एवढं महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं आहे, मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून जीवाचं रान करतात आहे, लहान लहान गोष्टीसाठी ते सेन्सिटिव्ह आहेत। त्यामुळे साहजिक वाटतं की थोडा पराभवामध्ये तर काही गोष्टी वाटतात। निश्चित करायला हवी, एकट्या माणसावर जबाबदारी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। जबाबदारीच नाही त्यांची एकट्याची, सामूहिक जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे, आशिष शेलारांची आहे, कोर कमिटीची आहे, आम्ही पूर्ण त्या ठिकाणी सहकाऱ्यांची आहे, आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी काम केलं आहे। त्यामुळे एकट्याची जबाबदारी काय राहू शकत नाही। शेवटी नेता आहे, नेत्याला असं वाटतं की माझी जबाबदारी आहे। पण मी तुम्हाला एक वारंवार सांगतो, आता याच्यामध्ये खूप प्रतिप्रश्न नको, क्लॅरिटी असावी। देवेंद्रजी कुठलाही राजीनामा देणार नाही।
देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संपूर्ण महाराष्ट्राच्या बूथपर्यंत गावापर्यंत पोहोचतील आणि पुन्हा एकदा मागच्यापेक्षा जास्त आमदार घेऊन महायुतीचं सरकार येईल याकरता देवेंद्रजी काम करतील हे स्पष्टपणे आहे. त्यामुळं कुठल्याही राजीनाम्याचा प्रश्न येत नाही. आम्ही त्यांना विनंती केली आहे की त्यांची भावना जरी असेल तरी त्या भावना आता दूर करावी आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता देवेंद्रजींनी आपलं संपूर्ण कर्तव्य कामात लावावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.